महाराष्ट्रात अभियांत्रिकी, MBA व MCA प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 5 लाख आहे। महाराष्ट्र सरकारच्या तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहेत। तदनंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रथम प्रवेश फेरीची प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे। प्रथम प्रवेश फेरीनंतर ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने दुसरी प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे। ज्या विद्यार्थ्यास प्रथम फेरीत त्याने पसंती दिलेल्या पहिल्या 3 महाविद्यालयांपैकी महाविद्यालय मिळाले असेल तो विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीमध्ये भाग घेऊ शकत नाही। या विद्यार्थ्याने प्रवेश घेऊ अगर न घेतला तरी हा विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीस पात्र नाही। दुसऱ्या फेरीत रिक्त जागांमध्ये या विद्यार्थ्यास अधिक चांगले पसंतीचे महाविद्यालय मिळत असेल तरी हा विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहतो। अधिक गुणवत्ता असूनही हा विद्यार्थी पुढील महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही। याच वेळी इतर कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना मात्र पुढील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेण्याची संधी भेटते। याचा अर्थ चोराला सोडून संन्याशाला पकडण्याचाच हा प्रकार वाटतो, असंही जैन म्हणाले। आणि सर्वात नंबर 1चं कॉलेज ए आहे, नंबर 2चं कॉलेज बी आहे, सी आहे, असा सिक्वेन्सने आपण कॉलेजची हे करू। तर ए कॉलेजला जी अलॉटमेंट होणार ती रँकिंग 1 ते 100च्या विद्यार्थ्यांना होणार। बी कॉलेजला 101 पासून 200 विद्यार्थ्यांना कॉलेज जाणार। सी कॉलेज हे 201 पासून 300 नंबरच्या विद्यार्थ्यांना भेटणार। तर डी 301 पासून 400 असं होणार। तर त्याला ते भेटलं पाहिजे, पण शासनाच्या नियमानुसार आता तो बी कॉलेजमध्ये घेणे त्यांनी दुसऱ्या प्रवेश प्रक्रियेत भागच घेणे नाही।